हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर असंच मजेत राहा, आनंदी राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तर आज आपण मायक्रमचं तोरण बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मग आपण सुरुवात करूया. बघा, इथे मी तोरण करण्यासाठी 1-2 मीटरची एक कॉड घेतलेली आहे. ही कॉड मी आपल्या डोअरच्या साईजनुसार घेतलेली आहे. आता या कॉडला मी ऑफ व्हाईट कलरचे 34 कॉड आणि ब्ल्यू कलरचे 64 कॉड, प्रत्येक कॉड ही 2-2 मीटरची आहे. आता सर्व कॉड मी कॉडला टाकून घेत आहे. ऑफ व्हाईट कलरचे 2 कॉड टाकायचे आहेत, त्यानंतर ब्ल्यू कलरचे 4 कॉड, पुन्हा ऑफ व्हाईट कलरचे 2 कॉड, अशा सेम प्रोसेसने मी सर्व कॉड टाकून घेणार आहे. बघा, सेम प्रोसेसने मी कॉड टाकून घेतलेले आहेत. आत्ता सध्या मी सगळे कॉड टाकून घेतलेले नाही आहेत, फक्त एका पार्ट्ससाठी लागतं तेवढे टाकलेले आहेत. आता आपल्याला सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहे. बघा, 4-4 कॉड घ्यायचे आहेत आणि सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहे. सर्व कॉडला जेवढे कॉड आपण टाकून घेतलेले आहेत त्या सर्व कॉडला आपण सिंपल स्क्वेअर नट करून घेणार आहोत. बघा, सेम प्रोसेसने पुढे आपण कंप्लीट करून घेणार आहोत नॉट. बघा, मी नॉटची एक लाईन करून घेतलेली आहे. आता सेकंड लाईन करत आहोत. अशा आपल्याला नॉटच्या एकाखाली एक 4 लाईन बनवून घ्यायचे आहेत. बघा, सेकंड लाईन करताना मी फर्स्ट नंबरचे 2 कॉर्ड सोडून दिलेले आहेत. त्यानंतरचे नेक्स्ट 4 कॉर्ड घेतलेले आहेत आणि सिंपल स्क्वेअर नट करून घेतलेली आहे. पुन्हा थर्ड लाईन करताना फर्स्ट 2 कॉर्ड घ्यायचे आहेत. अशा सेम प्रोसेसने मी कंटिन्यू एकाखाली एक 4 लाईन नॉटच्या बनवून घेणार आहे. बघा, आपण सेम प्रोसेसने कंटिन्यू नॉटच्या 4 लाईन बनवून घेतलेले आहेत. आता आपल्या ऑफ व्हाईट कलरचे कॉड सोडून द्यायचे आहेत. त्यानंतरचे ब्ल्यू कॉड घ्यायचे आहेत. आता आपले ब्ल्यू कॉड आहेत 8 कॉड आहेत, टोटल 8 कॉड आहेत. त्याचे 2 पार्ट्स करायचे आहेत 4-4 कॉडचे. आणि बघा, मिडलची बरोबर फर्स्ट नंबरची कॉड घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. बघा, दोन्ही पार्ट्समध्ये 4-4 कॉड आहेत, त्यापैकी फर्स्ट नंबरची कॉड घ्यायची आहे आणि उरलेल्या 3 कॉडला पायपिंग करून घ्यायची आहे. आता बघा, पायपिंग केलेल्या कॉडमधील फर्स्ट नंबरचा कॉड घ्यायचा आहे आणि त्याने उरलेल्या 2 कॉडला पायपिंग करून घ्यायची आहे. बघा, आपण दोन्ही पण पायपिंग करून घेतलेले आहेत. आता सेम प्रोसेसने आपण कंटिन्यू दुसऱ्या साईडनी पण 2 पायपिंग करून घेणार आहोत. बघा, आपण दुसऱ्या साईडने पण दोन्ही पण पायपिंग कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला 4ही कॉड घ्यायचे आहेत आणि एक सिंपल स्क्वेअर नट करून घ्यायचे आहे. बघा, मी नॉट करून घेत आहे. बघा, आपण नॉट करून घेतलेली आहे. पुन्हा आपण दोन्ही पण पायपिंग करून घ्यायचे आहेत. जसे आपण वरती दोन्ही पण साईडनी पायपिंग केले आहेत, सेम प्रोसेसने आपण कंटिन्यू खाली दोन्ही पण साईडनी 2-2 पायपिंग करून घेणार आहोत.
बघा मी दोन्ही पण साईडनी 2-2 पायपिंग करून घेतलेले आहेत. आता आपल्याला ऑफ व्हाईट कलरचे 2 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि त्या 2 कॉर्डने आपण पायपिंग करून घेणार आहोत. आता आपण जी डिझाईन बनवली आहे त्या डिझाईनची जी कॉर्ड आहे साईडची 4-4 कॉर्ड, त्या 4 कॉर्डला आपण पायपिंग करून घेणार आहोत. बघा पायपिंग करताना प्रत्येक कॉर्ड ही डबल टाकायची आहे. 2च ऑफ व्हाईट कलरचे कॉर्ड घ्यायचे आहेत. 2 कॉर्डनीच आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. बघा मी एका साईडची 4 कॉर्डला ऑफ व्हाईट कलरच्या कॉर्डनी पायपिंग करून घेतलेली आहे. आता सेम प्रोसेस आपण कंटिन्यू दुसऱ्या साईडनी पण करणार आहोत. दुसऱ्या साईडनी पण ऑफ व्हाईट कलरचे 2 कॉर्ड घ्यायचे आहेत आणि त्यांनी पायपिंग करून घ्यायचे आहे. बघा आपण पहिल्यांदा ऑफ व्हाईट कलरच्या कॉर्डचे एक नॉट करून घेत आहोत, त्यानंतर पायपिंग करून घेणार आहोत. बघा फक्त ऑफ व्हाईट कलरचे जे कॉर्ड आहेत 4 कॉर्ड त्याचे एक सिंपल स्क्वेअर नॉट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर खाली सेम प्रोसेसने पायपिंग करून घ्यायची आहे. बघा आपण पायपिंग करून घेतलेली आहे. आता आपले जी मिडलला कॉर्ड आलेले आहेत ऑफ व्हाईट कलरचे 4 कॉर्ड त्याचे आपण एक सिंपल स्क्वेअर नट करून घेणार आहोत. बघा आता आपली ही एक डिझाईन बनलेली आहे. अशा आपण एक पार्टसाठी फर्स्ट लाईनला 4 डिझाईन करणार आहोत. आता सेम प्रोसेसने मी कंटिन्यू पुढे अजून 3 डिझाईन बनवून घेणार आहे, म्हणजे आपली फर्स्ट लाईन कंप्लीट होईल. बघा सेम प्रोसेस मी पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे आणि 4 डिझाईन आपल्या बनवून झालेल्या आहेत. आता याच्यानंतर सेकंड लाईनला आपले 3 डिझाईन बनणार आहेत, त्यानंतर थर्ड लाईनला 2 डिझाईन आणि त्यानंतर शेवटी 1 डिझाईन. असं करत आपला एक पूर्ण पार्ट्स कंप्लीट होणार आहे. आता बघा मी ब्ल्यू कलरची मिडलची 4 कॉर्ड घेतलेले आहेत आणि त्याची एक सिंपल स्क्वेअर नट करून घेतलेली आहे. आता पुन्हा आपण 4-4 कॉर्डचे 2 पार्ट्स करायचे आहेत आणि सेम प्रोसेस खाली आपण 2-2 पायपिंग करून घेणार आहोत आणि सेम प्रोसेसने आपण खाली कंटिन्यू डिझाईन बनवून घेणार आहोत. बघा मी पायपिंग करून घेत आहे. दोन्ही पण साईडने 2-2 पायपिंग करायचे आहेत, त्यानंतर एक नॉट करायचे आहे, पुन्हा 2-2 पायपिंग करून घ्यायचे आहेत. बघा आपण सेकंड लाईनची पण एक डिझाईन बनवून घेतलेली आहे. आता सेम प्रोसेस आपण खाली कंटिन्यू करून घेणार आहोत आणि आपले एक पार्ट्स पूर्णपणे रेडी करून घेणार आहोत.
बघा सेम प्रोसेस मी पुढे कंटिन्यू करून घेतलेली आहे आणि आपला एक पार्ट्स पूर्ण रेडी झालेला आहे. फर्स्ट लाईनला 4, नंतर 3, नंतर 2, नंतर 1 असं. आता आपल्याला फर्स्ट नंबरची एक ब्ल्यू कलरची कॉड घ्यायची आहे आणि त्याने आपल्या मिडलपर्यंत पायपिंग करून घ्यायची आहे. बघा फर्स्ट नंबरची एक ब्ल्यू कलरची कॉड घेतलेली आहे आणि त्याने बाकी सर्व कॉडला मी पायपिंग करून घेत आहे मिडलपर्यंत. बघा सेम प्रोसेसने आपण दुसऱ्या साईडने पण पायपिंग करून घेणार आहोत. दोन्ही पण साईडने आपण मिडलपर्यंत पायपिंग करून घेणार आहोत, म्हणजे आपला एक पार्ट्स पूर्ण रेडी होईल. बघा मी सेम प्रोसेस कंटिन्यू दोन्ही साईडनी पण पायपिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. आता आपले जे खाली शिल्लक कॉड आहेत आपण ते कट करणार आहोत आणि त्याला लटकन लावून घेणार आहोत आणि सेम प्रोसेसने आपण तोरण पुढे कंप्लीट करून घेणार आहोत. आता आपला हा एक पूर्ण पार्ट बनलेला आहे. अजून आपण 3 पार्ट्स बनवून घ्यायचे आहेत आणि लटकन लावून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले तोरण पूर्ण रेडी होईल. बघा सेम प्रोसेसने मी तोरण पूर्ण रेडी करून घेतलेलं आहे. बघा खूप म्हणजे खूप सुंदर दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.